नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर आता पार्टी ड्रग्स विरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आणि अंमली पदार्थ विरोधी विभागानं साकी नाक्यातून जप्त केलेल्या 200 एक्सटेन्सी गोळ्यांचं टिटवाळा कनेक्शन उघड होताच टिटवाळ्यामधल्या हाय प्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या ए पॉल या महिलेच्या घरी छापा टाकण्यात आला आणि तिच्या घरामधून 6 कोटींच्या 5000 एक्सटेन्सी गोळ्या जप्त करून तिला आता अटक केलेली आहे। तर ए पॉल नावाची महिला पूर्वी बारबाला म्हणून काम करत होती, तीच ड्रग्ज सप्लायर झालेली आता। बारबाला म्हणून काम करताना ड्रग्ज तस्करांच्या ती संपर्कात आली। जास्त पैसे कमावण्यासाठी पॉल ही ड्रग्जच्या धंद्यात उतरली। पॉलची 2 लग्न झाल्याची माहिती कळतीये। पॉलचा एक पती सध्या अटकेत असल्याचीही माहिती आहे। ए पॉल संदर्भातली माहिती कळतीये। टिटवाळ्यातल्या पद्मावती सोसायटीमध्ये घर भाड्यानं घेऊन ती राहत असल्याची माहिती कळतीये। तर टिटवाळ्यामध्ये अँटी नार्कोटिक सेल आणि कल्याण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला। पॉल भाड्यानं राहत असलेल्या घरावर ही छापेमारी झाली आणि या छाप्यामध्ये अनेक धक्कादायक घटना पुढे आल्या। 2 महिन्यांपासून मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणात ही लेडी ड्रग्ज सप्लायर होती। छापेमारीमध्ये 6 कोटींच्या 5000 एक्सटेन्सी गोळ्या जप्त करण्यात आल्या। पद्मावती रॉयल मध्ये भाड्यामध्ये जे लोक राहत होते महिला, त्यांना त्यांच्या शोधासाठी 2 लेडीज लसीकरण म्हणून चौकशीसाठी आले, पण त्यांना 2 नंबर बिल्डिंगला जे लोक भेटले त्या लोकांकडं पोलीस लोक येऊन त्यांना पकडले। त्यांना पकडल्यानंतर त्यांना रात्री 12 साडेबाराच्या नंतर घेऊन गेले।